जय जय राम कृष्ण हरी. आषाढी म्हटलं की आली भक्ती, उत्सव आणि त्याचबरोबर स्वादिष्ट उपवासाचे पदार्थ. आज मी तुम्हाला एक छानशी साबुदाण्याची रेसिपी इथे दाखवत आहे. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूयात. त्यासाठी आपल्याला 1 वाटी साबुदाणा लागणार आहे. हा साबुदाणा आपण एक 6 ते 7 मिनटं आपल्याला भाजून घ्यायचा आहे. जोपर्यंत आपला साबुदाणा मऊ होत नाही तोपर्यंत आपल्याला भाजत राहायचं आहे. जेव्हा मी हॉस्टेलला होते ना तेव्हा मला साबुदाणा खायला मिळावं म्हणून मी उपवास धरायची. असं देखील तुम्ही कधी केलं आहे का? केलं असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. इथे आपण साबुदाणा स्वच्छ धुवून घेऊन साधारण 1 वाटी पाणी घालून आपल्याला 1 तासापर्यंत तो भिजत ठेवायचा आहे. इथे एक मी तुम्हाला टिप सांगते. साबुदाणा लवकर भिजण्यासाठी तो थोडासा गरम करून घ्या. आता शेंगदाणे आपण भाजून घेऊयात आणि त्याचे साल काढून मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. इथे मी बाउलमध्ये 1 वाटी दही आणि 2 चमचे दूध आणि 1 चमचा साखर असं सर्व एकत्र करून मी फेटून घेणार आहे. फेटल्यानंतर काय होईल की दह्यातील गाठी निघून जातील आपल्याला आणि स्मूथ टेक्स्चरमध्ये दही मिळेल. इथे भाजलेल्या शेंगदाण्याची कूट आपण टाकून घेऊयात. त्याच्यानंतर 1 हिरवी मिरची घालूयात. तुम्हाला लाल तिखट आवडत असेल तर ते घातलं तरी चालेल. आणि साधारण 2 ते 3 चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि ओलं खोबरं टाकायला विसरू नका, कारण त्याच्यामुळे चव खूप छान लागते. आता मी हे सर्व मिक्स करून घेणार आहे. मिक्स झाल्यानंतर मी सगळ्यात शेवटी सैंधव मीठ टाकणार आहे, कारण सुरुवातीला आपण दूध वापरलं होतं त्यामुळे आपल्याला मीठ हे लास्टलाच टाकायचं आहे. आता याच्यामध्ये भिजवलेले साबुदाणे आपण घालून घेऊयात. हे बघा, साबुदाणा टाकल्यानंतर परत आपल्याला मिश्रण हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून दही सर्व साबुदाण्याला लागेल. इथे माझी रेसिपी तयार झाली आहे. याला आपण म्हणतो दह्यातील साबुदाणा. तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर मला नक्की कमेंट करा, लाईक करा आणि नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.